हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर होळी आली. होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. कसं आहे माहिती आहे का, आता काम आपल्याला लागलंय, कुठं लागलंय काय लागलंय ते नाही सांगणार मी. कसं आहे माहिती आहे का, खच्चीकरण करायला लोकांना लय आवडतं, त्यामुळं नाही सांगणार. तर मी डबा काही नेत नाही, तिथं लंच असतो तेच खायचा. डाळ भात, बटाट्याची भाजी नाही तर मटकीची भाजी असं, मग ते खायचं. मग घरनं डबाच नेत नाही. तर आज जायचं आहे, आज हाफ डे आहे. तर आज आमच्या इथला बाजार असतो सोमवार. तर म्हणलं आज डबा न्यावं, म्हणलं हाफ डे आहे, म्हणलं बाहेरचं खायला आपल्याला जमत नाही, आणि बाहेरचं तर मी खात पण नाही, मला आवडतच नाही. आणि तसंच काल आता म्हणलं होतं ही आणावा डस्ट, पण आता नंबर घ्यावा लागल, याच्याकून त्याच्याकून नंबर घ्यावा लागल गाडीवाल्याचा. वळखी त्यांच्या वळखी असते त्या. मग आणावं म्हणलं, एक बरास आणून टाकावं म्हणलं. लवकरच तुम्हाला आनंदाची गोष्ट देणारच आहे. तुम्ही म्हणता ताई तू रोजच सांगते, रोजच नाही, आपल्यासाठी नवीन गोष्ट व्हायला लागली त्याच्यातच खुशी मानायची. आणि हे काय आईबाईचा स्वयंपाक चाललाय, तर तिला दवाखान्यात चल म्हणलं, ती येईना. म्हणती स्वयंपाक करत करत जागेलाच मरती म्हणती, पण तुम्हाला खायला घालते करून. आता काय करावं, मी तर स्वयंपाकाला गुंतली की मग घरचंच करावं लागतंय. आणि मग आज म्हणलं चला, चुलीवर आहे ना स्वयंपाक, हे काय चुलीवर स्वयंपाक आहे. डोळा डोळा तिचं चाललं म्हणते गॅस भरणा. कुठनं गॅस भरावा, पैसा नको, पैसा लागतोय की. कधी नवीन घेतलेला गॅस आम्ही 2दा किंवा 3दा भरला असेल, आहे की नाही, त्याच्यावर गॅस नाही भरला मी. कुठनं भरतं, 900 रुपये लागतात गॅसला, 900-1000 रुपये सोडावंच लागतात गॅसला. मग कुठनं भरता सांगा बरं. म्हणलं नकोच म्हणलं, मला माझ्याच्याने काय होत नाही हे सगळं घरातलं हिन. तसंच आपलं गवती चहा पण आलाय, बघू शकताय. हे काय चपात्या चालल्या त्या, हे काय वयामध्येच येत आहे. कोपऱ्यात बसलोय, कोपट पण डासळायला लागले या. हो का मिडी दिसल्या का, किती कलनले त्या. काय करावा, चौकोना ही अडचण आहे. पाऊस आता ऊन ह्याच्यात तर सगळा कागद हिन फाटला, दिसतंय का तुम्हाला, कागद हिन फाटलाय. आणला होता गेल्या वर्षी. तर चालल्या तिच्या चपात्या, बघा किती भारी आहे त्या. तर तुम्हाला लवकर आनंदाची गोष्ट देणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, माझ्यासाठी लय आनंदाची गोष्ट आहे ती. तुमच्यासाठी असेल नसेल मला नाही माहिती, आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानेच झालंय सगळं शक्य. तुम्ही मला सपोर्ट करता, तुम्ही लाईक करता, त्यामुळं मी हे सगळं पुढचं पाऊल उचलायला लागले. आता ताजमहलच आपल्यासाठी आहे म्हणायचं आणि चालायचं, आणि ही पण ताजमहलच आहे असं काही नाही. तिला बाणूचा खेळ चाललाय, तिला तसल्या कागद लय आवडतो. मग आईला म्हणलं चल दवाखान्याचा सोमवार आहे, घेते सुट्टी, तर नग म्हणायला लागली या. मग आता कसं काय, गुडघ्याला औषधच नाही की गुडघ्यात दुखते तया. आणि धुराणी पण होतं ना त्रास, तिचं तिला दिसाय पण कमी आलंय. ठीक आहे, तोंडाने हिन सुजलंय, हातपाय सुजल्या तरी स्वयंपाक करते. आता काय करावं, आज न्यायचा डबा मला. म्हणलं कर बाय पटापटा पटापटा म्हणलं. तर आमच्या आईला चिडती बरं का, माझ्यावर चिडती पण आणि माया पण करते. मला नाही त्याचं काय वाटत, बोलायचं. म्हाताऱ्या माणसं झाली की त्यांना म्हणजे बारक्या लेकरासारखं असतंय. आताच जर तिचा हातपाय चालतात म्हणून तिला आम्ही हसून घालवतो, आणि अजून म्हातारी झाली तर आमच्या आईला इरकर घ्यायची या, चोळी शिवायची या. कशी दिसशील ग, तुझ्या आईने दिसशील आहे का ना. ऐ बोलू आता नाही, दुखतंय तिथं. तर सेम आमच्या आजी सारखीच आहे, सेम, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. म्हणून म्हणलं चुळी इरकर. आता हिच्या आईच्या लय असतेल्या साड्या, पण हायत्या का नाही त्या कोणाच ठेवते नाही त्या आणल्या. आम्हाला आमची आजी गेलं की म्हणजे प्रत्येक लेकीला एक एक साडी द्यायची, का बाळवती होतेली म्हणून. मग माझ्या टायमाला पण दिलं तर वाटतं
सगळ्याच्या टायमाला दिलतं. तर हा का बघा चपाती किती भारी आहेत. बघू शकता एकच नंबर अशा चपात्या करते आमच्या आणि तिच्या हातचं खाऊ वाटतं. तसंच का भाजी बी बनवली भाजी बी बनवली तुम्हाला दाखवते. हो का ही बनवली मटकीची भाजी. उसळ मटकी टाकली होती भिजायला. अगं लय धूर लागायला लागला. आणि तसंच इकडं आपलं कपडे फिपडे झाल्यात आणि याच्या शेंगा नेते म्हटलं इकायला काढती. काढू का शेंगा नेऊ का एका भावा बहिणीनं काय म्हणायचं याला शेंगा घ्या शेंगा शेंगा घ्या शेंगा म्हणायचं का. तर चला कसं आहे आपण आपली काय म्हणतात ते मन आहे. हो का एवढं ही झालं तर या फुलासाठी मरलं म्हणून ही झाड मला काढायचं आहे. कारण ही फुल मला लय आवडतं लय म्हणजे लय. अजून काय फुलं लागली नाहीत. याला पावसाळ्याच्या ह्याच्यात फुलं येतात म्हणजे पावसाळा लागायला आणि फुलं यायला गाठ पडते ती. हो का हाय की नाही एकदम भारी सांगा बरं. तर तसंच आपल्या एका फुलासाठी लाईक करा आणि शेंगासाठी पण लाईक करा. बाय.